चला बनवूया रसरशीत टॉमॅटो सार, झटपट रेसिपी। टॉमॅटो 3 मोठे आहेत, ते उकडून घेतले, त्याचं पाणी, चवीपुरतं मीठ, मसाला, हळद, खोबरं, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि लसूण आणि कोथिंबीर बारीक चिरलेली। 3 मोठे चमचे आपण भांड्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि ते छान उकळू द्यायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये लगेच लसूण फोडणीला टाकायचे आहे। लसूण तडतडू द्यायची, ती परतून घ्यायची आहे चांगली। लसूण परतून घ्यायची आहे बघा। लसणीचा रंग बदलला पाहिजे थोडा तरी। गॅस मीडियम ठेवला आहे आपण, मीडियमच ठेवायचा, कारण करपली नाही पाहिजे फोडणी। लसूण छान परतून झाली की आपल्याला कढीपत्त्याची 10-12 पानं टाकायची आहेत। कढीपत्त्याची 10-12 पानंसुद्धा त्यामध्ये छान एकजीव करून घ्यायची आहेत, मिक्स करून घ्यायची आहेत, तीसुद्धा तडतडली पाहिजेत। तुम्हाला कढीपत्त्याचा वास फार आवडत नसेल तर थोडी टाका, पण टाका, त्याने जरा चव चांगली येते। कढीपत्तासुद्धा आपण परतून घ्यायचा आहे लसणीमध्ये, तेलामध्ये छान तडतडला पाहिजे तो सुद्धा। लसणीने रंग बदललेला आहे बघा आणि ॲरोमा खूप छान येतो आहे। आता आपण जे वाटण करून घेतलं आहे, अर्धी वाटी खोबरं, मिरची, लसूण, मसाला आणि हळद ह्याचं जे वाटण करून घेतलं आहे ते वाटण आपण टाकलं आहे आणि ते भांडं धुवून घेणार आहोत आपण। त्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत। सगळ्या रेसिपीसाठी कमीत कमी 3 पेले तरी पूर्ण पाणी होणार बघा। आता ह्याच्यामध्ये हे तिने पाणी टाकलं आहे, अजून थोडं पाणी टाकणार ती, म्हणजे 1 पेलाभर पाणी झालं। आणि आपण जे टॉमॅटो उकडून घेतलेत ना, त्याचं पाणीसुद्धा आपण टाकलेलं नाही आहे, ते सुद्धा पाणी आपण वापरणार आहोत। जे ऑरेंज छोट्या माझ्या डिशमध्ये दिसतंय तुम्हाला, त्याचं तेच पाणी आहे ते टॉमॅटो उकडलेलं। आता हे आपण छान एकजीव करून घ्यायचे, कारण वाटण टाकलं आहे ना, त्यामुळे ते छान त्या आपल्या फोडणीमध्ये एकजीव करून घ्यायचे। आणि आता आपण टॉमॅटो उकडलेलं पाणी टाकणार आहोत, ते टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं। हे छान मिश्रण ढवळून घ्यायचं हे सगळं करत असताना गॅस आपला मीडियमच ठेवायचा आहे आपल्याला। छान उकळू द्यायचं आहे। आणि आता हे बघा कसं आई छान ढवळते, असं ढवळून घेत राहायचं आहे, कारण ते खोबरं असं गुठळ्यांसारखं व्हायला नको ना। मग आता आपण जे टॉमॅटो उकडून घेतले त्याची प्युरी टाकायची आहे आणि हे भांडंसुद्धा 1 पेलाभर पाण्याने, गरम पाण्याने धुवून घ्यायचं आणि ते पाणीसुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे बघा। आता हे जवळजवळ पाऊण पेला पाणी झालं आहे, अजून थोडं पाणी आई घालणार, पण आधी ती कन्सिस्टन्सी चेक करेल की अजून किती पाणी घालायला हवं आपल्याला। आता ती पुन्हा थोडं पाणी त्यातलं घेईल, गरम पाणी, आणि पुन्हा ह्याच्यामध्ये टाकेल। आता ती ढवळून घेते। हे सगळं करत असताना गॅस आपला स्लोच ठेवायचा आहे आपण। आता पुन्हा आई थोडं पाणी घालते आहे बघा, म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे 3 पेले आणि हे आपण टॉमॅटोचं जे उकडलेलं पाणी होतं ते असं 3.5 पेले तरी पूर्णपणे आपण पाणी घातले। तर हे भाताबरोबर खायला खूप छान लागतं, नक्की करून बघा ही रेसिपी। आणि ह्याला आपण आता छान उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर त्यामध्ये आईने कोथिंबीर घातली आहे, कोथिंबीर घालून घेतली आणि कोथिंबीर घालून पुन्हा ती ढवळून घेणार आहे। त्यानंतर टोमॅटो थोडा टँगी असतो म्हणून आपण गूळ घातलेला आहे, गूळ घालायचा आहे ह्याच्यामध्ये, किंवा साखर, तुम्हाला जे आवडत असेल ते। उकळी आलेली आहे बघा आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। मग आपण गूळ घालायचं आहे बघा, गूळ घालायचं आहे। त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घेतलं आहे, ते मीठसुद्धा घालायचं आहे। कोथिंबीर टाकून घ्यायची आहे वरून, कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे। आधी हे ढवळून घेते आई, गूळ आणि मीठ घातलेलं आहे ते छान मिक्स झालं पाहिजे। संपूर्ण रेसिपी मीडियम गॅसवरती करून घ्या, नाहीतर ती फुटते, कारण खोबरं आणि टोमॅटोचे आपण एकत्र मिक्स केलेलं आहे ना, म्हणून। सो हे मीडियम गॅसवरतीच करा, नाहीतर ही कढीसारखाच आहे हा सार, त्यामुळे ते फुटणार। आता बघा किती सुंदर झाले, नक्की करून बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।